म्हणजे आमच्यासाठी ते देवा समान आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना. आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुम्ही जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलात. नंतर तुम्ही एकदा किस्साही सांगितलात की लग्नात अनेक जण आमच्यावर टीका हा करतात, बरोबर आहे. तुम्ही गेलात. मात्र आता इतकी वर्ष होऊनही कुठलंही पद नाही, आमदारकी नाही, खासदारकी नाही. प्रहारवर अन्याय आहे का? कारण का केवळ तुम्हाला सोबत घेऊन जाण्यापुरती त्यांनी तुमचा वापर केला का? प्रहारवर कोणी अन्याय करण्याची ताकद नाही. कोणी जन्माला अजून पैदा झालं नाही. आमच्यावर काय कोणी अन्याय करू शकतो? हम खुद तलवार आहे. हा नाही नाही, आपण पद मागितलंच नाही. बघा मुळात कसं आहे, पद मागणारा बच्चू कडू असता तर विधानसभेच्या अगोदर आम्ही ॲडजस्टमेंट नाही केली असते, आम्ही युती नाही केली असते, मला एक सीट दिली नसती का? कोण असं वाटतं तुम्हाला? तेवढी लायकी नाही आहे का बच्चू कडूची? नाही आहे. हम खुद के राजा आहे, आमची पाणटपरी आहे. फोनवर बोलणं झालं, ते काही इतकं विस्तृत झालं नाही. फोनवर असल्यामुळे घाईत होतोय. म्हटलं आल्यावर भेटू. आला. माझं म्हणणं आहे आजच्या पत्रकार परिषदेनंतर काही निरोप आला तर अखेरी जावं, भेटू आपण. भेटायला काय हरकत आहे? मी 24 तासापासून मुंबईत नाही. काल जालना होतो, तिथून संभाजीनगर बायकार इकडे आलो आणि सकाळी आता आंघोळ केली तिथं येऊन बसलोय. काय माझं काय म्हणणं आहे, हे चर्चानंतरच होईल. आपली चर्चा फेस टू फेस झाल्याशिवाय आपण याच्यावर काय बोलू शकतो? आणि माझं काय म्हणणं आहे, विलिनीकरण असू दे का अधिक काही असू दे, ह्या चर्चेशिवाय आपण काही बोलू शकत नाही. चर्चा कशी रंगतं, मुद्दे काय आहे, आमच्या मुद्द्यासंदर्भात ते काय बोलतात, हे सगळे परंतु किंतु परंतु आहे ना, लक्षात घ्या ना. नाही का, माझं काय मत आहे, दिव्यांग मंत्रालय भेटल्यामुळं चूक झाल्यासारखं वाटतच नाही. अमृत आणलं ना आम्ही दिव्यांग बांधवासाठी. चूक कसं म्हणता येईल तुम्ही सांगा? ज्या गावाला पाणीच भेटलं नव्हतं, विरच नव्हतं, आणि त्या एखादा सरपंच गेला कुठून पाणी आलं असेल तर ते चूक म्हणान का? दिव्यांग मंत्रालय तुमच्यासाठी ते महत्वाचं वाटत नाही, पण दिव्यांग बांधवांना विचारा बरं. का दिव्यांग मंत्रालय म्हणजे सन्मानाचा विषय आहे, अस्तित्वाचा आहे, अस्मितेचा विषय आहे. कोण केलं मंत्रालय उभं? आम्ही सांगतोय, आम्ही एकटा होतो, आमच्याजवळ 100 आमदार नव्हते, 50 नव्हते. एकटा असून जर मंत्रालय निर्माण करण्याची ताकद ठेवतोय, शिंदेसाहेब त्यांना दाद देत आहे, त्यांचा सेवाभावी वृत्ती दाखवतोय, त्यांच्या भूमिकेतून दिव्यांग मंत्रालय निर्माण होत असेल तर ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांची सत्ता होती त्यांनी एक मंत्रालय निर्माण केलं नाही ना, हमारा कुछ नहीं था, मंत्रालय निर्माण झालं. हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही, पण ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला विचारून पहा ते किती महत्त्वाचं आहे. वस्तुस्थितीला माझं काय म्हणणं आहे, प्रकरण पहिले वस्तुस्थितीचा अभ्यास न करता जे काही बवाल झाला, काय झालंय का 108 180 पुऱ्या देशात जगात ती बातमी गेली. बदलाम तर परतवाडा झालं ना. आता परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींचं म्हणजे काही 10-15 मुली झाल्या असेल, पण बदलामी तर परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींची झाली ना. हिंदूंची झाली, मुस्लिमांची झाली. त्यांच्या मुलींचे लग्न करावं होणार. परतवाडा अचलपूर म्हटलं की लोक आता शंकेच्या नजरेनं पाहतं मुलीकडे. हे मोठं नुकसान आहे, लक्षात घ्या. सगळ्यात मोठं नुकसान आहे.